होतो, पण काही गंभीर आरोप भाजपनं काँग्रेसच्या बाबतीत केलेले, त्या बाबतीत मला अतुल लोंढेंकडे जावं लागेल. त्यानंतर मी लगेच बाम सरांकडे आणि तिवारींकडे मी जाईन. अतुल लोंढे. नाही, असं आहे की माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते यांनी दिलं नाही, ते संसदमध्ये देत नाही. हम्म, आता राजनाथ सिंगांचं भाषण आपण घेऊया. हम्म, राजनाथ सिंग साहेब काय बोलले? पाकिस्तान के साथ हमारा कोई सीमा का संघर्ष नहीं है. हम्म, अगर कोई संघर्ष है तो ये सभ्यता बनाम बर्बरता का है. हम्म, सोडलं भी ओके, सोडलं का, केलं का नामान त्यांच्यात? हा ऑफिशियल बयान आहे. आणि मी जर खोटं बोलत असेल, राजनाथ सिंगांचं भाषण काढा आणि दाखवा. मी आता तिथे माफी मागेल, नाही तर मग संपूर्ण बीजेपीने जी आत्महत्या करून टाकलेली आहे ती सांगावी. कारण क्रिकेट खेळून आले ते. टॉक्स अँड टेररिझम कॅनॉट गो टुगेदर, बट क्रिकेट कॅन गो, बिकॉज जयेश इज प्रेसिडेंट ऑफ आयसीसी. त्याच्या विरोधात बोलताना येत ना, बोललं की बाहेर धनखड सारखं. आता दुसरी गोष्ट, ही जी मुळात चर्चा दिली ना, याच्यात धनखडांचा बळी गेलेला आहे. हम्म, आता यांनी नाव घेतलं अटल बिहारी वाजपेयींचं. आनंद आहे, अटल बिहारी वाजपेयींनी लढा दिला अमेरिकेच्या विरोधात. सीटीबीटी तुला माहिती आहे प्रसन्न, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टबँड ट्रिटी, न्यूक्लिअर ट्रिटाईच्या संदर्भामध्ये आपल्यावर प्रेशर टाकलं होतं. नाही ऐकलं अटल बिहारी वाजपेयी. सगळा देश एकत्र राहिला. त्यांनी सांगितलं की माझ्या देशात कन्सेन्सस झाल्याशिवाय मी जाऊ शकत नाही पुढे. त्यांनी संसदेला विश्वासात घेतलं होतं. इकडे विश्वासात घेण्याचा एक प्रश्न नाही आहे, कारण आम्ही देव आहे, आम्ही नॉन बायोलॉजिकल आहे, आम्ही जे करतो ते सत्य आहे. आम्हाला संसदेच्या पुढे जाण्याची गरज नाही आहे. आम्ही सगळ्याच्या वरती आहे, देशाच्या वरती आहे, देशाच्या राष्ट्रहिताच्या वरती माझे हित आहेत. आय मी अँड मायसेल्फ वाले प्रधानमंत्री या देशाला भेटलेले आहे. त्याच्यामध्ये इंदिरा गांधीचं नाव नाही घेतलं राजनाथ सिंगांनी. गांधी द्वेष आणि गांधी परिवाराचा द्वेष जो आहे त्यांचा इतिहास गोडसेपासून सुरू होतो. आणि ठीक आहे, मी त्याच्या जात नाही, पण तुमचा एक मुद्दा आहे की काही मुद्द्यांची प्रश्नांची उत्तर अजून मिळालेली नाहीयेत. मी एकदा तिवारींकडे जातो, म्हणजे पॉलिटिकल सर्कल पूर्ण होईल, मला बाम सरांना वेळ देता येईल. मी येतो, पीओके पण विचारतो, सगळं विचारतो, कारण ते माझा